आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 63 आणि ओवी क्रमांक 1326 ला थांबलो होतो. पुन्हा 400 पावलं पाठीमागे जाऊया. याप्रमाणे मी तुला गुह्याहून अतिगुह्य ज्ञान सांगितले, याचा पूर्णपणे विचार करून मग जसे तुला वाटेल तसे कर. बघा, गीतेच्या समारोपाचा टाईम होत आलेला आहे, तेव्हा ते आता गीतेचं महत्त्व सांगतात. आणि गूढमधलं गूढ ही ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीबद्दल तुकाराम महाराजांनी एक वाक्य सांगितलं, एक एकाक्षरात आहे माझा रमाकांत. किती बारकाव्याने आपल्याला कैक दृष्टांत देऊन सांगण्यात आले, हे असे बाबा, तसं आहे बाबा, तसं आहे. आणि आता तुला सगळं सांगितलं, आता तुला काय करायचं ते कर. माझा आग्रह नाही, जरी मनियाथी आणावे, तुम्हाला हवंय का तर, आणि हवंय का हे उत्तर आपल्याकडून आहे का. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. तुमचं पूर्व पुण्य पाहिजे. माळ घालता का? माळ घालता का? आपल्या हातात आहे का माळ? कोण घालतं? बहुत सुकृताची. नाम कोणला नको आहे, पण नाम कधी भेटतो? अनंत जन्माचे तप एक नाम. माळ घालणं आपल्या हातात नाही. अनंत जन्माचं तप. नाम घ्या म्हटलं एखाद्याला तर नाही घेणार तो, कारण त्याचं प्रारब्ध. कारण बाप भाग्य कैसे न सरेची कर्म, आणि त्यामुळे न कळायची वर्म. अरे मुडा, ती गोष्ट एवढी सोपी आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून, पण घ्यायला कोण लागतो? आता हे शहाणे नाहीत का ही लोक? येडे आहेत का लोक? बरं, ज्यांनी घेतले ते शहाणे आहेत का? घेतलेले पण शहाणे आहेत का? शहाण्यांना कळलंय का काय मिळाली आपल्या हातात वस्तू हे कळायला तेवढं डोकं पाहिजे. बुद्धीचे काय पाहिजे? वैभव पाहिजे. बस. मग बाकीचं कोण नाही. बघा, त्या द्रौपदीला प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये ती लगेच कृष्णाला क्वेश्चन विचारायची की ज्या वेळेला हा लढाईला चालला होता अभिमन्यू, सगळ्यांनी जिवंत राहील, आयुष्यमान वाढू दे तुझं असं, पण देव म्हणले विजयी हो. ते म्हणले तू असं का म्हणला? द्रौपदी म्हणली, बघा किती बारकावा असेल. आपला किती बारकावा आहे प्रपंचात. आपला प्रपंचात बारकावा आहे. ज्या वेळेला पाया पडायला आली उत्तरा, तर उत्तरेला आशीर्वाद दिला, तुझा मुलगा चक्रवर्ती सम्राट बनेल. द्रौपदी म्हणली हिचा मुलगा कसा काय चक्रवर्ती सम्राट बनेल? कारण राज्यावर कोण बसला जातो? मोठा जो राजा आहे त्या राजाचा मोठा मुलगा बसला जातो गादीवर. मी धर्माची पत्नी आहे आणि मला धर्मापासून झालेला मोठा मुलगा आहे, तो चक्रवर्ती सम्राट बनेल. आणि जरी झालं समजा अर्जुनापासून मला झालेला असतं तर ठीक आहे, पण हा कोणापासून झालेला आहे? सुभद्रेपासून. याचा राईट नसताना तुम्ही कसे काय बोलले? आणि बाकीचे कुठे गेले? बस, बाकीचे कुठे गेले? तर देवानी एवढा प्रश्न लगेच तिने निर्माण केला आणि त्या प्रश्नाचं तिला उत्तर भेटलं. बाकीचे कोण वाचणार? पण हाच वाचणार आहे. बघा, प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये, साधू संतांच्या बोलण्यामध्ये इतका बारकावा आणि इतका दृढ विचार करून ते बोललेले असतात. ते आपल्यासारखं कालचं परवाचं बघून बोलत नाही. आणि त्याचं का बोलले असं, हे असं का बोलले याचा विचार करणारा सुद्धा कसा पाहिजे? तो विचारशील पाहिजे. असं का बोलले बाबा? त्याप्रमाणे. आणि तुला जसं वाटेल तसं. आता देव आग्रह करीत नाही. तुम्ही आग्रह करू शकता कोणाला? बरं, आग्रह करून कोण कोणाचं ऐकणार आहे का? शेवटी काय करणार आहे तो? ज्याच्या मनाप्रमाणे असणार तसंच तो करणार. म्हणून तुला अत्यंत गुह्याहून अतिगुह्य ज्ञान, नुसतं गुह्य ज्ञान नाही, गुह्याहून म्हणजे नाम दिले ना, हे गुह्य ज्ञान आहे. आणि त्याचं पूर्ण विश्लेषण ते गुह्याहून अतिगुह्य तुला सांगितलेलं आहे. याचा पूर्णपणे विचार. आता ज्याला गुह्य मान्यच नाही तो म्हणेल बघा काहीतरी सांगत बसतात आणि लोकांना उगत नादी लावतात, बोलणार ते. कारण का? त्यांचं सुद्धा काय बाप भाग्य कैसे. ज्ञानेश्वरीवर विश्वास नाही म्हणून नाथबाबाला म्हणावं लागले, एका जनार्दनी संशय सांडुनी दृढ धरी म्हणी ज्ञानेश्वरी. पूर्णपणे शास्त्र सांगेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. विष पेल्याने मरतं, पण शास्त्र सांगतं विष पी तर मरायला पाहिजे. एवढा जेव्हा आदर राहणार त्यावेळेला आपलं अनहित होऊ शकत नाही. कारण आपलं चालणं कशावर आहे?
त्या शास्त्राच्या आधारे चालणं आहे. त्यामुळं मी तुला सांगितलेलं आहे सगळं ते पूर्णपणे विचार करून मग जसे तुला वाटेल तसे कर. पहिलं काय कर, नुसतं जसे वाटेल तसे नाही, पूर्ण विचार करून. आता आपण एखाद्याला विचारलं मग तुम्ही विचार करून बोलता का, तो म्हणतो पूर्ण विचार करून बोलतो. परंतु त्याने आपलं कसं बोललेलं असतं, मोघम. पूर्ण विचार करायला एवढा विचार करून जे होणार, विवेकाचं पाऊल कधी गैर नाही जाऊ शकत, चुकीचं नाही. आणि जर तुम्ही चुकले पण जर तुम्ही अनन्य आहात, त्याला सुद्धा बोलू जातो बरळ करीसी ते नीट. असाधुत्व होणाऱ्या कर्माला सुद्धा साधुत्व करील, पण कोणाच्या, जो मज होई अनन्य शरण. घालोन या भार राहिलो निश्चिंत निरविली संती. हा बस, आता मी देवा तुझ्या चरणावर समर्पण केलेलं आहे. तसा विचार करून केला तर बघा. आणि हेच आपल्या बाबांचं वाक्य आपण नेहमी म्हणतो, आपण काय चांगला विचार केला तर. आता हे सांगता सांगता बरेच जण चांगला विचार करायला सांगतात, परंतु तेवढा होतोच का नाही हे ज्याचं त्याने आपण काय केलं पाहिजे, आपलं परीक्षण केलं पाहिजे. आता सांगितलेले हे ज्ञान गीता ह्या नावाने प्रसिद्ध आहे. अख्खं जे सांगितलं त्याचं नाव काय आहे, गीता. गीता हे त्याला एक नाम निर्देश दिलेला अख्खं ज्ञान आहे. तुम्हाला आपल्याला जेवढं पहिल्या अध्यायापासून आत्तापर्यंत सांगितलेलं ज्ञान काय आहे, त्याला गीता म्हणतात. ते गीता अर्जुनाला, धृतराष्ट्राला झाला होता का विषाद योग, अर्जुन विषाद योग. अर्जुनाला झाला होता ना विषाद योग, का आपल्याला झालाय, रोग कोणला झालाय. जर अर्जुनाला झाला असतं तर हे वाचायची आपल्याला काय गरज होतं, त्याचा रोग तो बघून घेतलं असतं. रोग कोणाला झालेला आहे, आपल्याला. आवर्जून ऐकणाऱ्या माणसाला जो विषाद झालाय तो त्यांनी काढून टाकायचा. आता सांगितलेले ते अर्जुन विषाद योग, ते मोक्ष संन्यास योग किंवा सर्व गीता संग्रह योग, हे एवढं जे आहे त्याला ज्ञान, त्या ज्ञानाला वर आता सांगितलेले हे ज्ञान गीता या नावाने प्रसिद्ध आहे. वर सांगितलेले ज्ञान व सर्व वाङ्मयाचे वाङ्मयाचे वेदाचे सार आहे. व ज्या ज्ञानाने आत्मरूप रत्न आत्मत्वाने स्वाधीन होते. आपण काय करतो, ज्यावेळेला याप्रमाणे आपण वागू म्हणण्यापेक्षा आपल्याला जो वागवेन तो, त्यावेळेला त्याच्याकडून सगळा वेद अनुष्ठला जाईल. सगळा वेद अनुष्ठीला जाईल तुमच्या आपल्याकडून. जर आपल्याला त्या रेंजनी देवानी न्यायचं ठरवलं तर आपल्याकडून चुकीचं होणार नाही. चूक आणि बरोबर हे वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर चूक आणि बरोबर हे कसे आहेत भाव, सापेक्ष भाव आहे. बरोबरच्या विरुद्ध चूक आहे आणि चूकच्या विरुद्ध बरोबर आहे. पण चुक नाही बरोबर नाही, तिथं काय काढणार आहे तुम्ही. वेदांत शास्त्रात ज्ञान या नावाने ज्या गीता शास्त्राची प्रसिद्धी आहे, वेदांत शास्त्रात ज्ञान. तर परत दुसरं काय सांगितलं, हे वरती ज्ञान सांगितलेलं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, हृदयातल्या आत्म्याचं ज्ञान. आणि तोच आत्मा सर्वागटी राम देहादेही एक, असं विश्वव्यापक प्रगट गुह्य बोलेन. विश्व ज्याच्या योगाने ब्रह्मस्वरूप आहे असं जे कळलं जातं त्याला ज्ञान म्हणतात, त्याला गीता म्हणतात. त्याच्या योगाने आत्मस्वरूप हातात मिळेल अशी गोष्ट आहे. वेदांत शास्त्रात ज्ञान या नावाने ज्या गीताशास्त्राची प्रसिद्धी आहे व ज्याच्या थोरवीचे वर्णन केल्यामुळे जगातील त्या त्या सर्व शास्त्रांना चांगली कीर्ती प्राप्ती झालेली आहे. बुद्ध्याधिक वृत्तीज्ञानाधिक डोळस ज्ञान संपन्न पदार्थ, हे ज्या ज्ञानाचे कवडसे आहेत. आपल्या ज्या बुद्धीचे ज्ञान आहेत ना, हे छोट्या छोट्या टिमटिमी आहेत. त्या काजव्याची जी टिमटिम आहे त्या पद्धतीने बुद्ध्याधिक वृत्ती ज्ञानाधिक डोळस ज्ञान संपन्न. आपल्याला एक आपलं वृत्ती ज्ञानाधिक आहे, एक वृत्तिरूप ज्ञान आहे आपलं आणि एक स्वयंभू ज्ञान आहे. आता आपल्याला जे नाम दिलं, जे महावाक्याचा उपदेश दिला आहे, त्याच्या अनुषंगाने हे वृत्तीत्मक ज्ञान आहे. आणि त्यालाही सुद्धा जेव्हा समाधी बसल सोम तेही आस्तावले किंवा ज्ञान गिळून गावा गोविंद गा, त्यावेळेला स्वयंज्ञानाची आपल्याला प्रचिती येणार. त्यावेळेला मग सगळं इथून तिथून सगळं, वाईट बी नाही, चांगलं बी नाही, देव बी नाही, भक्त बी नाही, सगळं ब्रह्म सर्वदा सदा सम. जेथे आणू नाही विषम, ऐशे जे जाणती ते अति दुर्गम. तयाची भेटी झालिया भाग्य परम. ऐसे कैशेयानी भेटती, असं सगळ्यांमध्ये सम पाहणारे ऐशे कैशेयानी भेटती ते साधू. बघा ते
बुद्ध्याधिक डोळस ज्या ज्ञानाचे कवडसे आहेत बघा, साह्य घेऊन आपल्या विषयात प्रकाशित करतात. शिवाय सर्व द्रष्टा जो मी तोही ज्या ज्ञानाचा उदय झाला असता दिसतो, अनुभवास येतो, ते हे गीता ज्ञाने. बाकीचे ज्ञान हे कवडसे आहेत, बाकीचे ग्रंथ, बाकीचे साहित्य ते कसं आहे, पण हे मात्र स्वयं आहे आत्मा जेने हस्तगत रत्न होय. हे गीता, ते हे गीतारूपी आत्मज्ञान सर्वांमध्ये जो गुप्त गूढ, त्या माझेही गुप्ताचे गुप्तधन आहे. बघा, भगवान श्रीकृष्ण सगळ्यांमध्ये होते. कळालं? आईला नाही कळालं, वडिलांना नाही कळालं, इंद्रादिक देवाला नाही कळलं, ब्रह्मा देवाला नाही कळालं. काय? हे परमात्मा आहेत. मी गुप्त, पण माझ्या गुप्ताचं सुद्धा गुप्तधन जे आहे ते गीता तत्व आहे. बाबांचं वाक्य, मला विसरा पण माझ्या दिलेल्या नामाला विसरू नका. ते गुप्ताचं गुप्त आहे. ते हे गीतारूपी आत्मज्ञान. 26 पाहूया. ते हे गा आत्मज्ञान. बघा आता ज्ञानाची व्याख्या काय केली, ते गा हे आत्मज्ञान मज गोप्याचेही गुप्तधन. देवाचं ज्ञान आणि आत्म्याचं ज्ञान झालं तर ते इतर ज्ञानाच्या पेक्षा देवापेक्षाही गूढ. कारण देवाचं ओरिजिनल स्वरूप आहे ते नामदेव महाराजांना समजत नव्हतं, ते चांगदेव महाराजांना समजत नव्हतं की सर्वात्मक जे आत्मज्ञान आहे ते गीतारूपी आत्मज्ञान. सर्वामध्ये जो मी गुप्त गूढ, त्या माझेही गुप्ताचे गुप्तधन. हे ज्ञान जर इतके योग्यतेचे धन आहे व हे ज्ञान जर इतक्या योग्यतेचे आहे तरी पण तू माझा परमभक्त असल्या कारणाने तुला न सांगता गुप्त कसे ठेववेल. इथपर्यंत आलो होतो आपण. एवढं गूढ आहे बा. आपल्याला कोणती ओळ घ्यायची आहे? 23 घेतलेलीच आहेत आपण, है की नाही? त्याच्यानंतर 26 घ्यायची आपल्याला. बघा, याकरता काल आपण कुठपर्यंत आलो होतो? इथपर्यंत आलेलो होतो, है की नाही? याकरता हे पांडवा, गुप्तधन येतं ते मी इतकं गुप्तातलं गुप्त आहे आणि ते तुझ्यापासून कसं राखून ठेवू शकतो? का माझ्यापासून का राखून ठेवू शकतो? का बरं? कारण तू आहे ना प्रेमाचा पुतळा आहेस, तू सख्याची मूर्ती आहे. तुला जे सांगितलेले तू करतो, 90 अध्याय सांगितलं म्हणून मी तुला सांगतो, तू दिलेली गोष्ट अव्यरत नाहीस. याकरता हे पांडवा, तुझ्या प्रेमभराने संतुष्ट होऊन करुणेने व्यापल्यामुळे आम्ही आपल्या अध्यात्म ज्ञानाचा गुप्त ठेवा तुला दिला आहे. का दिलेलं आहे? नाम दिलेले आणि त्याच्यानंतर पूर्ण उकल करून दिलेले. का दिलेले? या कारणे गा पांडवा, आम्ही आपुला हा गुह्य ठेवा तुझं दिधला कवना जाकळलीपणे. का बरं दिलेला आहे? तर ते म्हणतात तुला गुप्त ठेवा याकरता हे पांडवा प्रेम भराने संतुष्ट होऊन करुणेने. बघा, जाकळलेपणे म्हणजे करुणेने, प्रेम भराने तुझं दिधला आपुला हा ठेवा. 27 ज्याप्रमाणे मुलाच्या प्रेमाने भुलून वेडी झालेली आई आपल्या मुलाला उद्देशून प्रेमभरीत भाषण करते, त्याप्रमाणे आमचे तुझ्यावरील प्रेमच असीम आहे तरी पण ते तसे करू देणार नाही. पहा, आमचे पण आहे ना तुझ्यावर प्रेम. 28 जैसी भुलली ओरसे माय बोले बाळा दोषे प्रीती ही परी तैसे न करू हिची हो. बघा, म्हणून ते तुझ्यापासून बाजूला ठेवू शकलो नाही. ज्याप्रमाणे भुलून वेडी झालेली आई आपल्या मुलाला उद्देशून प्रेमभरीत भाषण करते, त्याप्रमाणे आमचेही तुझ्यावरील प्रेम असीम आहे तरी पण ते कसे करू देणार नाही, म्हणून ते राखून ठेवलं जाणत नाही. बरोबर साहेब? राखून ठेवणं जाणत नाही. आई जसं सगळं सांगते. तो मनुष्य परमार्थात उत्कृष्ट दर्जाचा माणूस आहे. जर आपल्याला जर कोण अनन्य असेल तर आपण सुद्धा त्याला पूर्ण मोकळी दालनं केली पाहिजेत. या बसा, जाणून घ्या. आतल्यात काय म्हणतात त्याला? आतल्यात जो असतो तो माणूस ओपन बोलत नाही, तो तसं परमार्थात नाही पाहिजे. तसे असल्यामुळे सगळं गूढ स्वतःपुरतं ठेवलं. जे आहेत ना काय म्हणतात त्याला, आपल्यावर फक्त दृष्टी ठेवणार. इतरांचं काय घेणं आहे मला? तर ते काय करणार? मग आपल्या पोराला सांगणार, आपल्या जवळच्या माणसाला सांगणार, पण इतरांना नाही. पण यांनी फोडिले भंडार धन्याचा हा माल, सर्वांसाठी लय लूट करणार तो मनुष्य. कारण त्याचं असीम आहे करुणा, इतकी करुणा आहे संतांची आपल्याबद्दल, आपण कल्पना करू शकत नाही आपल्याबद्दल काय असेल. आपल्या आईचं आपल्यावर काय प्रेम आहे,
हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगितलं होतं की एका मुलीने सांगितलं का तुझ्या आईचं काळीज आणून दे, तरी पण जाताना ठेस लागल्यावरती काय म्हणते, बाळा तुला लागलं तर नाही ना. देहात नसताना सुद्धा ही जी आहे ना, हा दृष्टांताची मात आहे. आणि याच्या पलीकडे साधू आहेत, त्यांची सांगू शकत नाही, कारण हे व्यवहारात सांगता तर येतं, ते सांगता येत नाही. ऐसी कळवळ्याची जाती म्हणजे कैसी, सांगा बरं. ऐसी कळवळ्याची जाती म्हणजे कैसी, ऐसी म्हणजे कैसी. हा, सुरुवातीचं चरण लेकुराचे हित ऐशी. आता ऐशी का समजेल आपल्याला, आपली बुद्धीच आहे तैशी, म्हणून आपण तिथपर्यंत असल्यामुळे तिथपर्यंत. त्याच्यावरचं उदाहरण आपल्याला सांगू शकत नाही का, त्याच्यावरचं उदाहरण सांगण्याजोगं नाही आणि आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. 28 नंबरची ओळ. तैसी बोलली ओरसे माय बोले बाळा दोषे प्रती प्रीती ही परी तैसे न करूची हो. हा बघा आपण, हा का नाही मला, बरोबर, का माझ्याकडून राहू शकत नाही, जैसी बोलली. बघा ते ओळख वेगळी होती 27, ही 28 ओळ होती. इकडं कसं काय मी सांगू शकत नाही तुला, का सांगितलं नाही ते म्हणले आपल्याला 26 घ्यायची, त्याच्यानंतर कोणती घ्यायची, 28. गैशी बुलली ओरसे, हा बोले बाळा दोषे प्रीती करी परी तैसे न करूनीची हो. बघा मी वरची ओळ वाचली होती, त्याला एक टूक. प्रीती ही परी तैसे न करूची हो. बघा अशी प्रीती आहे ती, त्यामुळं मी तुझ्यापासून राखून ठेवू शकलो नाही. आता जो राखून ठेवू शकतो ना, प्रीती ही परी तैसे करूची न हो, म्हणून मी सांगू शकलो नाही. आता त्यांची प्रीती आपल्यावर असीम असल्यामुळं त्यांनी सांगितलं, आणि त्याच्यातच उत्तर आहे, बाबांनी आपल्याला हे का नाही सांगितलं, कारण आपल्यावर असीम प्रीती नाही. आपल्या कामापुरती बाबा आपल्यावर प्रेम करतात आणि लावतात कामाला. 28 घ्यायची. बघा उदाहरण देतात. बघा मी म्हणणार होतो आकाश, आकाशाची उपमा देता येईल, पण आकाशाची उपमा कळणार नाही आपल्याला. ते किती प्रेम आहे, आकाश आहे एवढं आपल्यावर संतांचं प्रेम आहे. आकाशामध्ये सगळ्या गोष्टी सामावलेल्या आहेत, एवढं व्यापक संतांचं प्रेम आहे. पण आपल्याला आकाश काय कळणार नाही. आपल्याला आकाश फक्त काय कळेल, वर जो निळा पट्टा दिसतोय तेवढाच वाटेल आकाश आहे आपला, एवढंच आपल्याला वाटणार ते. आकाश सर्वाहून सूक्ष्म असूने ते जसे गाळून घ्यावे, अमृत आत बाहेर गोड असूने त्याची जशी साल काढावी, अथवा दिव्याकडून जसे दिव्य करवावे. बघा अथवा दिव्याकडून, बरोबर ना, नाही दिव्याकडून जसे दिव्य करवावे, अथवा ज्या सूर्याच्या अंग प्रकाशाने पाताळातील परमाणूही दिसतो, त्या सूर्यांचे डोळ्यातही, त्या सूर्याच्या डोळ्यातही जसे अंजन घालावे. अर्जुना तसे सर्वज्ञ असा जो मी, त्या सर्वज्ञांनी सुद्धा सर्वांचा विचार करून जे योग्य उचित वाटेल ते हे आत्मज्ञान तुला सांगितले. पा कोणी हा विचार केलेला आहे, आपल्याला हे औषध द्यायचं, हा विचार कोणी केलेला आहे आपल्याला, सर्वज्ञानी विचार केला. यांना आता कोरोना झालाय, कोणती दिली पाहिजे लस, तशी ते म्हणतात तसे सर्वज्ञ असा जो मी, त्या सर्वज्ञाने सुद्धा सर्वांचा विचार करून जे योग्य उचित वाटते ते हे आत्मज्ञान तुला सांगितले. 31 नंबर. तैसे सर्वज्ञ ही मिया सर्वही निर्धारून या, निके होय ते धनंजय सांगितले तुझं. बघा याच्यात अजून एक जबर, निके होय जे धनुर्जना, तुझं कल्याण आत्मकल्याण, हे सुद्धा कल्याण आणि आत्मकल्याण, त्याच्या पुढे निक हा शब्द आहे. निक, त्याच्यामध्ये काहीच भेसळ नाही, असं ज्याने कल्याण होईल तुझं. बघा तैसे सर्वज्ञ ही मिया सर्व ही निर्धारून या, निके होय ते धनंजया सांगितले तुझं. तुझं ज्याच्यात आत्मकल्याण होईल, आता वाक्य चालेल, नुसतं कल्याणनी नाही कळणार, ज्याने तुझं आत्मकल्याण होणार आहे ते तुला सांगितले. 31. आता तू या पुढे आम्ही जे ज्ञान सांगितले त्या ज्ञानाचा वारंवार नीट विचार करून निश्चय कर, आणि निश्चय झाल्यावर तुला जे योग्य वाटेल ते तू कर. तसं एवढे डिटेल आहे का बघावर तिकडं. आता तू या पुढे आम्ही जे ज्ञान सांगितले त्या ज्ञानाचा वारंवार नीट विचार करून निश्चय कर,
वारंवार विचार कर त्या ज्ञानाचा, आणि ज्ञानाचा विचार करून करून परत निश्चयात्मक बुद्धीवर जा. आपण म्हणतो असं झालं, माझ्या डोक्यात असं झालं, माझ्या डोक्यात तसं झालं, अमूक झालं, पण तू आता काय विचार केलेला आहेस? तुझा काय विचार झाला आहे? तसा नुसता माझ्या डोक्यात असं आहे बाबा, माझ्या डोक्यात असं आहे, माझ्या, अरे ते सगळं झालं, आणि आता तुझ्या डोक्यातून नक्की फायनल काय निघालेलं आहे? तसा तू काय कर, निश्चय कर, आणि निश्चय झाल्यावर मग तुला योग्य वाटेल ते कर. आता निश्चय झाल्यावर काय करील तो? निश्चय झालाय तेच करील ना. वाचा. आता यानंतर आम्ही हे जे तुला सांगितले याचाच चांगल्या रीतीने विचार कर, आणि विचार करून नंतर तुला योग्य दिसेल तसे कर. जास्त डिटेल्स इकडे दिले आहे का नाही. आता तू यावरी, आता यावरी नाही, यावरी, याच्यामध्ये जास्त जास्त विचार कर. यावरी जर असता ना तर मग बरोबर आहे, पण यांनी जर निश्रुत केलेलं आहे, आता तू यावरी, निके हे निर्धारी, याच्यावरच फायनल काय, याच्यावर चांगला घासून चांगला ठाम विचार कर, आणि मग निके निर्धारी तू एका ठाम भूमिकेवर ये. मग निर्धारून इकडे आवडे तैसे एका भूमिकेवर ये, आणि त्या भूमिकेवर आल्यावर मग आवडणी तैसे निर्धारुणी करी. बघा 32, या देवाची या बोला, अर्जुन उगाची ठेला, ते देव म्हणती भला, अवचकू होसी. हो, अहो ज्या वेळेला आपल्याला सांगतं ना, ते एखाद्या मुलीला विचारलं, हां स्थळ बघून गेलं सगळं, आता तुझा काय विचार आहे, आता तुझा काय विचार आहे सांग. ती लगेच सांगते नाही का विचार, लगेच सांगेल विचार. आणि तिने लगेच जरी सांगितलं विचार, तर तिचा बाप लगेच विचार सांगेल का? लगेच तो काय करील? यावरी देवाची या बोला, अर्जुन उगाची ठेला. काय महाराज तुम्ही बोलत नाही? लगेच नाही, जरा विचार करून सांगणार आहे की नाही. अर्जुना बघा, आता तू यावर, हे देवाचे भाषण ऐकल्यावर देवाने मला शेवटचा निरोप सांगितला. काय सांगितला? आता सांगणं आणि पुसणं संपलं. आता मी तुला सगळं एवढं तुझ्या पुढे डोके फोड केली, तरी गधड्या तू जर म्हणत असशील रामाची सीता कोण, तर समजायचा बाबाच मेंटल आहे सांगणारा. हे सगळं चार्ज कोणाला घ्यावं लागेल मग? बाबा मेंटल. कारण बाबाने ते स्वीकारलं पाहिजे उत्तरदायित्व, का आपण त्याच्या डोक्यात घुसू शकलो नाही. म्हणजे जड डोक्याचे कोण? जड डोक्याचे कोण मग? बाबाच. हो, आपल्याला वाटलं पाहिजे आपण का तिथे सक्सेस होऊ शकलो नाही. तिथं खरी खोबी आहे. गुळ खायला आला त्याला कळालं. सांगा बरं कसं काय कळवलं असं नाथबाबांनी? काय युक्ती, काय युक्ती असं त्यांच्या. त्यांचं सहज बोलणे ते आपल्या जीवनाला घडवणार आहे, काय पालट करणार. ही डॉक्टरची जबाबदारी आहे, गुरुजीची जबाबदारी. आपण तिथे सक्सेस नाही होऊ शकलो, त्याचं स्वीकारलं पाहिजे. तुम्ही सांगा, स्वीकारलं पाहिजे का नाही स्वीकारलं पाहिजे? कोण मी बोलले हे गुरु जबाबदार आहे का? तो समजून नाही घेतलं तो आडमुठ्या जबाबदार आहे का? गुरुजीच्या डोक्यात घुसू शकले नाही म्हणून गुरुजी जबाबदार आहे? कोण जबाबदार आहे? नाही. उत्तर मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला विचारणार आता मी. रेल्वे मंत्र्याने ॲक्सिडेंट केला आणि गाडी चालवता चालवता डबेच्या डबे घसरले, 2 गाड्यांची टक्कर झाली. आणि असं वर्षातून 4 वेळा झालं. कारण रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा का दिला? तर तो स्वतः गाड्या चालवत होता आणि अशी वर्षभरात 4 ॲक्सिडेंट झाले. म्हणून रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा देणं योग्य आहे. का राजीनामा दिला रेल्वे मंत्र्याने? कारण त्यांनी स्वतः गाड्या चालवल्या होत्या. हां हां हां. मग हा एक ॲक्सिडेंट, हा आडमुठ्या, याला मी कमी पडलो म्हणून राजीनामे कोणी द्यायला पाहिजे? गुरुची जबाबदारी आहे, शिष्याची नाही. त्याला घडवलाच पाहिजे, तेवढी तुमच्यात धमक पाहिजे. तुम्ही कमी पडले ना, तुम्ही स्वीकारलंच पाहिजे. तुम्ही त्याला म्हणायचं हा आडमुठ्या, याला. मग हा एवढे दिवस तुमच्याकडे फेरे मारत होता, तुम्ही काय करत होते? मला एक दिवशी 1-2 म्हणले, तुला काय नीट कळत नाही, अजून तुला नीट कळत नाही. म्हणलं मग माझ्याबरोबर नुसते वडे पावन चहाच पेत होते काय तुम्ही? हां,
मग तुमचं उत्तरदायित्व आहे ते, तुम्ही स्वीकारलं पाहिजे. हे बोलणं माझं बरोबर आहे, बरोबर आहे ना बाबा? हा, तेच मी तुम्हाला विचारते, कोण कमी पडला? आपण म्हणजे कोण, गुरु का शिष्य? तुम्ही गुरु आहेत का शिष्य आहेत? हा, असं शिष्याने समजायचं आणि गुरुनी पण काय समजायचं? मुलांना शिकवता शिकवता जर ती आघाव नाडीची निघाली आणि आपण सांगितलेलं ऐकत नाही म्हणजे कमी कोण पडलं? पोरगा? कोण कमी पडलं? बापच कमी का? आणि आई बापच कमी पडले. ते स्वीकारलंच पाहिजे त्यांनी. ही देवाचे भाषण ऐकल्यावर देवाने मला शेवटचा निरोप सांगितला, कारण समज काही समजते नाही वो क्या है? अनाडी आहे. पण अर्जुन तसे नव्हते. आता श्रवण सुखाला मी आचावलो, त्याचे वाईट वाटून अर्जुन काही ऐकावे अशा इच्छेने उगीच बसला. आता तुम्हाला माहिती आहे का, एकदा त्या आशीर्वाद हॉटेलच्या तिथे आशीर्वाद मंदिरामध्ये, आशीर्वाद गणेश मंदिर, ज्ञानेश्वरी संपली आज, आणि आज आपण ज्ञानेश्वरी झाली पूर्ण. सगळी लागले ना रडायला. तर शेजारची लोक आली, बाजूच्या चाळीतली, म्हणले काय झालं काय झालं म्हणले. तर ते म्हणले हे ज्ञानेश्वरी संपली म्हणून रडतात. ते म्हणले मग म्हणून काय झालं? परत उद्यापासून वाचायची ना. कळणार रे? नाही कळणार ते, आहे का नाही? त्याचे वाईट वाटून अर्जुनाला काही ऐकावे. आता श्रवण सुखाला मी आचवलो, त्याचे वाईट वाटून अजून काही पाहिजे होतं. तर अर्जुन काय झाले वर, अजूनच पाहिजे होतं रपार. अजून काही ऐकावे अशा इच्छेने उगीच बसला. हे पाहून देव म्हणाले, अर्जुना तू सांगितलेल्या ज्ञानाची वंचना न करणार आहेस, तथापि तुझ्या या स्वस्थ वसण्याने असे दिसते की आणखी काहीतरी ऐकावे असे तुझे मनात असावे. न सांगता तुम्हा वाढणारा पुढे तो वाढीत असता. बघा बरं, आपण रोज जेवणार आहे आणि जर आपण म्हणलो बस झालं थोडा भात नको, तरी घरचे टाकणारच. आणि आपण विचारलं का? मला माहिती ना काय तुम्ही एवढा खाणारच आहे. हे रोजच्या माणसाला माहिती आहे ना. तसं अर्जुनाचे त्यांचे किती घनिष्ठ संबंध झालेले आहेत. हा, पुढे चालले बघा, वाढणारा पुढे तो वाढीत असता. भुकेलेला मनुष्य भूक असूनही जर लाजून पुरे मी तृप्त झालो असे म्हणाला तर त्याला स्वतःला क्षुधेची पीडा होते, ती सोसावी लागते. आणि वंचकपणा म्हणजे संकोचाने मिथ्या भाषण केल्याचा दोषही त्याच्यावर येतो. कुठे गेलो आपण आणि आता संपलेले आपल्याला, आता कळालेले, आता हॉटेलं बंद झालेली, आणि एखादा जर म्हणला जेवून जाना, तर आपण काय म्हणतो? नाही मला भूक नाही, मी जेवून आलोय. तर तो आहे उपाशी. एक खोटं बोललं म्हणून एक पाप लागलं त्याला. काय म्हणला? मी जेवून आलेलो. आहे कसा? आणि दुसरं उपाशी मारावं लागलं, ते दुसरं पाप. आणि खोटं बोललं ते पहिलं पाप. त्याप्रमाणे सर्वज्ञ असा श्रीगुरु भेटला असता भीड धरून, जेव्हा त्यांना आत्मस्वरूपाचा निर्णय जर न विचारील, तर तेव्हा तो आपला लाभ गमावून आपणच आपली वंचना करतो. त्याला वंचना केल्याचे पातकही लागते आणि त्यानेच आपले सत्यस्वरूप असं मुकविले, दुरवले असे होते. 36 आणि 35 बघूया, घ्यायचे का नाही ते बघू. तैसा सर्वज्ञ श्री गुरु भेटले ही आत्मनिर्धारू, न पुसीजे जे आभारू धारुणिया. बघा, याच्यापेक्षा आता आपणच बघा ओवीत किती जबरदस्त पावर आहे बघा. आता तेव्हा आपला लाभ आपण गमावून, आता लाभ कळणार नाही इतरांना, आपणच आपली वंचना करतो. त्या वंचनेचे पातकही लागते व त्यानेच आपले सत्यस्वरूपास मुकविले, दुरवले असे होते. सत्यस्वरूपास याची अजून इकडं उकल डायरेक्ट ओपन करून टाकले. तैसा सर्वज्ञ श्री गुरु भेटलेही आत्मनिर्धारू, न पुसीजे जया भारू धरुणिया. आत्मस्वरूपाबद्दल, त्याच्याबद्दल काही विचारायचा जर आपण संकोच केला तर आपण बोलतो ना बाबा बरोबर, आपण निसंकोच बोलतो बाबा बरोबर, पण आत्मनिर्धारू बद्दल नाही बोलत. बाकीचं बाबा त्या बांधकामाचं काय झालं तिकडं, आणि ती लोक तर पैसे नाही देतात, खोलीत बिंदास राहतात. अरे बाबा म्हणले जाऊ दे, सगळ्यांसाठी जास्त. असं कसं बाबा, ज्याने पैसे दिले त्याला कुठे ठेवायचं, असं बाबाशी रेटून बोलल हे. पण परमार्थाचं बाबाशी रेटून नाही बोलणार. ते असं कसं बाबा, ते असं कसं.
बाबाशी असं कसं रेटून बोलायचं, म्हणजे गाईला वासरांनी सारख्या ढुसण्या द्यायच्या, तिला कौतुक वाटत असेल, तिला वेदना नसेल होत. हा, शिळीला तर असं उचलीत आहे मागून, तसं बाबाला उचलायचं असतं. कशासाठी? प्रश्न विचारून त्या पद्धतीने. आपण बाबाशी बाकीच्या गोष्टी लय जनरल करणार, तिथं मात्र मग नाही. पण इथं करायला पाहिजे आपण ते, आपण पेची वंचे आणि पाप ही वंचनाचे, आपणाची साचे चुकविले तेने, आपणच आपलं अनहित केलं. 35 आणि किती म्हटलो होतो? 36. हां, 35 पै उगेपणा तुझी आहा अभिप्राव की अभिप्रावो की धनंजय, जे एक वेळ अवाकुनिया सांगावे ज्ञान. तुझं जे गप्प बसणं तसं नाहीये. तू म्हणतो पाहिजेल का, पाहिजेल आईस्क्रीम, पाहिजेल का आईस्क्रीम, पाहिजे का? आता 2-3 वेळा घेतलं, 3ऱ्या वेळेला ते नाही म्हणत नाही, पण तरी सुद्धा देणाराला कळते काय याला पाहिजे. त्याप्रमाणे तुझा अर्जुना हा स्वस्थ राहण्याचा असा अभिप्राय असे दिसते की तुला आणखीन एक वेळ काय पाहिजे? आईस्क्रीम पाहिजे. आणखीन एक वेळ आत्मज्ञान सारांश रूपाने पूर्णपणे सांगावे, असं आपल्याला पण वाटतं की नाही? अजून एकदा ज्ञानेश्वरी परत ऐकायला भेटावी असं वाटते की नाही आपल्याला? आपल्याला अजून एकदा असं ऐकावे, पूर्णपणे सारांश रूपाने ऐकावे वाटते. पण दांड्या पण मारावा वाटतात की नाही आपल्याला? म्हणजे या वाटण्याला काय अर्थ आहे का आम्हाला? आता परत एकदा म्हणजे बाबा लावायचं कामाला असं होणार. आपण तेवढे दिवस भरवले पाहिजे जर आपल्याला ऐकायचं तर. गुरुजींनी शाळा भरवली कशासाठी? गुरुजींनी शाळा भरवली कशासाठी? हां, आणि विद्यार्थी म्हणले लग्नाला चाललो, जत्रेला चाललो बाबा. मग गुरुजी काय म्हणन? चिठ्ठी घेऊन यायची, चिठ्ठी. आता इकडं कोण चिठ्ठी घेऊन बघायला आहे? काय नाही. आणखी वेळ आत्मज्ञान सारांश रूपाने पूर्णपणे सांगावे. तेव्हा पार्थ म्हणाला, हे प्रभो, आपण माझ्या मनातील गोष्ट खरोखर चांगली जाणली. ही कशास म्हणायच पाहिजे? देवाला हे सुद्धा म्हणायची गरज नाही. तुम्हाला कसं कळलं? हे कळणं म्हणजे तुम्ही काय घेतलंय त्यांच्यावर? संशय. तुम्हाला कसं कळलं? आम्हाला कसं कळलं हे जर तुम्हाला कळत नाही तर तुम्ही अजून तेवढे समरस झालेले नाही. मनातील गोष्ट खरोखर चांगली जाणली, हे कशाच म्हणायच पाहिजे? कारण तुझ्या वाचून दुसरा कोणी अंतरातील जाणता, अंतकरणातील जाणता आहे काय? आणि माझी लगामच सगळे तुझ्या हातात आहे. तुमच्या वाचून इतर जे सर्व आहे ते तुमचे ज्ञेय जाणण्याची वस्तू आहे. तुमच्या वाचून इतर जे सर्व आहे ते तुमचे ज्ञेय जाणण्याची ज्ञेय आहे. त्या सर्वाला जाणणारे स्वभावता एकटे तुम्हीच आहात. मग सूर्याला सूर्य म्हणून त्यांची वाखाणणावी करावी, तसेच तुमच्या सर्वज्ञत्वाविषयी आहे. 39 वाचा साहेब. हे सर्व आहे ते ज्ञेय आहे, त्यास जाणणारा स्वभावता तूच एक आहे. मग सूर्य म्हणून सूर्याचेच काय वर्णन करावे? तुझ्याशिवाय एर ज्ञेय जे आघवे, तू ज्ञाता एकची स्वभावे. मग सूर्य म्हणून वानावे, सूर्याचे काय? एर ज्ञेय जी आघवे, तुझ्याशिवाय वाटत नाही जुळत. तुमच्या वाचून इतर जे सर्व आहे, तुमच्या वाचून का त्याचाच अर्थ आहे तुमच्या स वाचून म्हणजेच तुमच्या स का? हा, तुमच्याशिवाय सर्व आहे. मग तुमच्या शिवाय म्हणजे सगळं तेच आहे, तुम्हीच तेच. करेक्ट. ते तुमचे ज्ञेय जाणण्याची वस्तू आहे. त्या सर्वाला जाणणारे स्वभावतावरच बसा. एकटे तुम्हीच आहात. मग सूर्याला सूर्य वाखाणणी करावी, तसे तुमच्या सर्वज्ञत्वाविषयी आहे. 39 येर ज्ञेय जी आगवे, तू ज्ञाताची एक स्वभावी. येर जे हे आगवे,
येर म्हणजे जेवढं सगळं आहे ते, आणि येर या शब्दाने तुमच्या सह बरोबर ना, म्हणजे तुम्ही सोडून का, तुम्ही वजा करून बाकी सगळं जे आहे ना हम्म ते जाणण्यासारखं आहे, पण ते सुद्धा तुम्हीच आहात. हा, म्हणजे पुढे जाऊन परत त्यालाच घेतलंय, मग त्यालाही त्याच्यातच घेतलेले. पण बोलताना एर जे आगवे तू ज्ञाता एकची स्वभावे, मा सूर्य म्हणून मानावे सूर्याची काय पा, तू जर सगळं आहे, तुझ्याशिवाय जेवढं आहे ते बी तूच आहेस, त्यामुळं सूर्य म्हणून मानावे सूर्याचे काही. या बोला श्रीकृष्ण म्हणतले काय येणे, हेची थोडे गा वानने, जे बुजतासी तू. हे अर्जुनाचे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे वर्णन कशाला करतोस, अरे आम्ही सांगितलेले तू समजतोस, हे आमचे वर्णन काय थोडे झाले. पहा, देवाचं वर्णन केलेलं सुद्धा देव म्हणतो कशाला वर्णन करतो, ते काय मी लई चांगलं सांगितलं असं नाही, पण मी जे सांगितलं ते तू केलं ना, बस हेच वर्णन झालं बा. श्लोक क्रमांक 64. पुनरपी माझे सर्व गुह्यातील अतिशय गुह्य परम वचन ऐक, मला तू अत्यंत प्रिय आहेस, म्हणून त्या कारणाने तुझे हित मी सांगतो बा. मागे काय सांगितलं श्लोकात 63, आता सगळं गुह्यातले गुह्य सांगितलं, आता तुझा दृढ निश्चय कर आणि तुला काय करायचं ते कर. पण याने परत जाता जाता काय म्हटला, नाही तू गप्प बोलला पण नाही मला सांगा, बोलला नाही मला सांगा. पण जसं जेवणाराला वाढणाराला कळलं अजून याच्यात पोटात भूक आहे, कसं काय कळलं त्याला, तसं हे म्हणले तू गप्प बसला याचा अर्थ तुझी इच्छा आहे, म्हणून पुन्हा एक वार सांगतो तुला. पुनरपी हे माझे सर्व गुह्यातील अतिशय गुह्य परम वचन ऐक, मला तू अत्यंत प्रिय आहेस, म्हणून त्या कारणाने तुझे हित मी सांगतो. कोणाला सांगतोय पुन्हा पुन्हा, तू माझा अत्यंत प्रिय आहेस. आपला देवाशी संबंध झाला पाहिजे कसा, अर्जुन अत्यंत पर्यंता, भागवत मधली ओळ आहे. म्हणून अर्जुनाला तू समरंगणावर युद्ध सांगितलेस, नाही त्याच्याही पेक्षा मी जास्त आवडता, मला जाता जाता सांगितलं. पा, दोन देवाचे आवडतं भक्त कोण, उद्धव आणि मग ते विदुर काका, ते आवडते नव्हते का, होते. त्यांच्या घरी जाऊन नाश्ता पाणी करून यायचं, केळं बिळं खाऊन यायची. पण नाम कधी सांगायचं त्यांना, गेल्यावर सांगायचं. मैत्रेय ऋषी बरोबर ना बाबा, तुम्ही त्यांना जाऊन तेवढं ज्ञान द्या. आणि मैत्रियांना बी डायरेक्ट फोन करून नाही सांगितलं, उद्धवाला सांगितलं तू मैत्रियाला सांग, माझ्या विदुर काकाला सांग. मग आवडते नव्हते का, जेवायला कोणाच्या घरी गेले, भगवान जेवायला गेले, एवढे आवडते होते, पण नाम नाही दिलं. काय किती बारकाव आहे, दोनच पॅटर्न, एक डुमरे साहेब आणि एक गव्हाणे साहेब, बस बाकी कोण नाही, आहे नाही. हां, आता ही व्यावहारिक सत्ता आहे आणि पारमार्थिक सत्ता आहे ना, ती तर असे फोडिले भंडार धनाचा हमान, जो जो खट नटे यावी शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. कोणाची वल्गना आहे, सॉरी कोणाचं हे स्टेटमेंट आहे, कोणाचं बोलणं आहे, समाजातले सर्वात लहान घटक ज्यांना समाज स्वीकारत नाही ते करतात चॅलेंज. मग ज्ञानेश्वर महाराज करणार की नाही चॅलेंज, कारण ते दोघं कोण आहेत परत, समय तरी अवधान एक वार दिजे मग सर्व सुखाचे. म्हणाल सांगितले अर्जुनासी, तोही अत्यंत पर्यंता त्यासी, पा त्याही उत्तरवाया धारा भारासी, युद्धी तुरेसी उपदेशिले. पा उद्धव काय म्हणतो, पहिला उद्धव काय म्हणतो, आपल्याला सांगितलं बरं का, आपण लय आवडतं, आपण लय आवडतं. पण त्याच्या लक्षात आलं तो अर्जुन सुद्धा पर्यंता होता, देवाचा आवडता, त्यालाही सांगितलं. पण त्याला का सांगितलं म्हणतो बघा, त्याला का सांगितलं माहिती आहे का बाबांनी, कारण हे पृथ्वीवर हे जे माजले होते कौरव, यांच्यापासून पृथ्वीचा भार कमी करण्यासाठी सांगितलं. पण तसली माझ्यावर कोणती परिस्थिती नव्हती, पण बेटा लेट सांगितलं रे तुला. उद्धवाला आदला कृष्ण जाता जाता बा,
या 28 निजबोध उद्धवासी तुष्टोनी गोविंद देता झाला स्वानंद कंद भाग्य आगाध तो एक. हा 28वा अध्याय गीतेमधला 28वा अध्याय कळस अध्याय, सॉरी भागवत मधला, आणि ज्ञानेश्वरी मधला 18वा, आणि 13वा सांगितला होता का वेदेश्वरी मधला, आठवतंय का? आठवत नाही पण ऐकल्यासारखं वाटतंय हो. 13वा तो कोणी वाचू शकत नाही, कोणाला कळणार पण नाही. विदेश्वरीतला 13वा ते स्वानंद कंद तुष्टोनी गोविंद देता झाला स्वानंद कंद, स्वतःचा आत्मानंद भाग्य आगाध तो एक. कोण एक? आता उद्धव. जे नेरीच पित्या वसुदेवासी, जे नेदीच बंधू बळीभद्रासी, जे नेदीच पुत्र पुन्हा लिहिलंय पुन्हा पुत्र प्रदुम्नासी, ते उद्धवासी दिदली. कोणला नाही सांगितलं? वडिलांना नाही, भावाला नाही, पोराला नाही. जे नेदीच देवकी मातेसी, जे नेदीच कुंती आत्तेसी, शेकी नेदीच यशोदेशी. काय तिने लढीवाळपणा केला वगैरे फोन नाही ना. आता किती निष्ठूर म्हटलं पाहिजे. नाही, त्यांना नाही म्हणले. ते उद्धवासी दिदले. बाकी कोणला दिले का? मनाल सांगितले अर्जुनासी, तोही अत्यंत पडियता त्यासी, त्या हाती उतरावया धाराभारासी, युद्धी त्वरेसी उपदिशले. तैसे नव्हते उद्धवाकडे सावकास निज निवाडे, घाईघाईमध्ये अनुग्रह नाही दिला, निवांत. तैसे नभे उद्धवाकडे सावकास निज निवाडे, गुप्त ठेवणे फोडावाडे, अवघे त्या पुढे अर्पिले. पित्याची निज धनासी, स्वामित्व लाभे निज पुत्रासी, तेवी श्रीकृष्णाच्या गुह्य ज्ञानासी, झाला मिरासी उद्धव. पांडवा माझी धन्य अर्जुन, यादवा माझी उद्धव धन्य, या दोघांच्या भाग्या समान दिसे आन त्रिज गती. एवढे दोन माणसं मास्टर. सकळ साराचा निज सारांश, तो हा एकादशी 28. जेवी यती माझी परमहंस, तेवी अष्टांश भागवती. सगळ्या याच्यातला साराचा सार बघा. या दोघांपेक्षा नाही आवडता झालो पाहिजे देवाच्या. आवडे देवासी तो ऐका प्रकार. पुनरपी माझे गुह्यातील अतिशय गुह्य परमवचन ऐक. मला तू अत्यंत प्रिय आहेस, म्हणून त्या कारणाने तुझे हित मी सांगतो. बघा, आपण बळच जाणार सांगायला. ज्याचं हित आहे त्याला आपण काय करायला जाणार? बळच जाणार सांगायला. का का जाणार बळच जायला सांगायला आपण? सांगा बरं. उत्तर इथंच गेलेलं आहे. तो आपल्याला जास्त आवडतो म्हणून. ऐकत नसला तरी, आई वडील मुलं ऐकत नसले तरी आई वडील त्याला बळच सांगायला जाणार. का? आवडतंय म्हणून. आणि यांनी काय मगाशी सांगितलं, ते पित्याचं निज धन आहे ना, जसं व्यवहारातलं धन बापाचं मुलाला भेटतं, तसंच इकडं उद्धवाचं कोणला? आपलं भगवान कृष्णाचं उद्धवाला भेटलं. अर्जुना, आपल्याला व्हायचं का देवाचं आवडतं? व्हायचं? देवाचं आवडतं होणं म्हणजे सोपं नाही. आपणच देव म्हणले, आपल्याला काय देवाचं आवडतं व्हायची गरज राहिलेली नाही. अर्जुना, तुझ्या मनोगताप्रमाणे आणखी एक वेळ तू आपले अवधान चांगले विस्तीर्ण करून माझे आत्मज्ञानाविषयी निर्मळ व श्रेष्ठ असे वचन ऐक. तरी अवधान पघड करुणी आणिक एक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारी पा. 41. हे माझे वाचन वाच्यवाणीचा विषय बोलण्याजोगे म्हणून बोलावे, किंवा श्राव्य श्रवणाचा विषय ऐकण्याजोगे म्हणून ऐकावे, असे नाही तर ते केवळ ब्रह्मस्वरूप आहे. परंतु तुझे भाग्यच चांगले आहे, त्यामुळे तुला ते प्राप्त झाले. 42, 41, 42. हे काहीतरी सांगायचंय, काही करमत नाही म्हणून बाबा झोप येत नाही म्हणून गोष्ट सांगा, तसली ही गोष्ट नाही. आणि चौकात जाऊन गप्पा मारतोय म्हणून नाही, आहे की नाही? आणि जा ना जेवण, आले तर जा जेवण, नको नको अहो असं शिल्लक राहिले नाही तर ते उद्या टाकूनच द्यावं लागेल, जा ना जेवण. तसं हे नाही, टाकून द्यायचंय म्हणून तुझ्या पोटात टाकतोय, तसं
नाही. हे वाच्य म्हणून बोलीजे, हे बोलण्याजोगं आहे, हे बोलण्याजोगं नाही. मग कसं आहे, हे अनुभवाजोगे नव्हे बोलायचे. पण जे बोलण्यासारखं नाही तरी पण ते बोलितो, जे दाखवण्यासारखं नाही ते दाखवतो. हाती देई जे पदार्थ तैसा नव्हे जी परमार्थ, परंतु तोही गुरु निज शिष्यासे तसा देतो. भागवताचार्य कोण होईल? भगवान बाबा होतील भागवताचार्य. भागवताचार्यांना गळा लागतो, गळा. आणि आपल्याला काय नाही आपल्याला गळा आहे, आवाज नाही है. म्हणून वाच्य एक नंबर बोलण्यासारखी का श्राव्य मग ऐकीजे. नुसतं बोलण्यासारखी ना ऐकण्यासारखी ज्ञानेश्वरी नाही आहे. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कळणार आपल्याला काय काय गोष्टी गरजेच्या आहेत, तोपर्यंत नाही कळणार. बोलण्यासारखे म्हणजे हॉस्पिटलमध्ये म्हणजे काय, निर्याणीच्या वेळेला शेवटच्या वेळेला सगळं कळणार, सबचा सगळा हिसाब होणार, कळो येईल अंतकाळी. त्यावेळेला हे बोलण्याजोगे नाही आणि ऐकण्याजोगे नाही. तैसे नभी परी तुझे भाग्य बरवे. हे सांगण्याजोगं नाही आणि हे ऐकण्याजोगं नाही. परंतु हे बघा त्याच्यामध्ये यांनी अजून उकल जबरदस्त केली. साखरे बाबांची उकल किती जबरदस्त आहे बघा 42ला. हे माझे वाच्य वाणीचा विषय बोलण्याजोगे नाही, म्हणून बोलावे, किंवा श्रवणाचा विषय ऐकण्याजोगी म्हणून ऐकावे असे नाही. तर हे केवळ ब्रह्मस्वरूप आहे. हे सुप्त ओपन केलं डायरेक्ट. हे काय, बर्वे या शब्दाचा भाग्य बर्वे तुझे. आणि परत जे ऐकतोय ते सुद्धा कसं आहे, बर्वे उत्तम नीट. आठवते का कशातलं, बर्वे उत्तम नीट? मला वाटतं काल्याच्या अभंगामध्ये. हां बर्वे झाले, बर्वे म्हणजे आता माझं चांगलं झालं, माझं तू का म्हणे वाळवंट बर्वे उत्तम नीट. आता बर्वे कसं असेल, उत्तम कसं, हे नीट कसं, हे आपल्याला सगळं काय वाटतंय, सारखं बर्व सारखं आपल्याला उत्तम सारखं आणि नीट. तसं हे ब्रह्मस्वरूप. परंतु तुझे भाग्य बघा, या बर्वेचा एवढा उल्लेख केलेला आहे बरं का. भाग्य बर्वे हे आपल्या एका व्यक्तीला असंच सभागती अनुग्रह भेटला. ऐकतील, जाऊ द्या ऐकू द्या. मास्टर विचारू शकतात आपल्याला, आपले जे हेडमास्टर आहेत ना ते विचारू शकतात. पण असंच सभागती बसल्या एकाला अनुग्रह भेटला. ती काय म्हटलं नव्हता, पण दुसऱ्याला देता देता एकाला भेटला. हा म्हणला, अरे तुम्ही तो घातली माळ घातली केली पण. आणि मग त्यांना एका विद्वानाने भेटलं, मोठ्या माणसाने, म्हणजे महाराज, गावचे महाराज, त्याच्यापेक्षा आळंदीचे महाराज, पंढरपूरचे महाराज, आणि सगळ्यात मोठे महाराज कोण झाले मग, काशीचे महाराज. तसं काशीच्या महाराजांनी विचारलं, तुम्ही नाम घेतलं, कसं काय घेतलं गुढगम्य नाम? ते म्हटले, आमच्या भाग्यात होतं म्हणून आम्ही घेतलं, आमचे भाग्य बर्वे होते म्हणून घेतलं, नाही तर तशी काय आम्हाला खास अक्कल नाही, पण आमचं भाग्य कसं बर्वे. वा, त्यामुळे ब्रह्मस्वरूप आहे, परंतु तुझे भाग्य चांगले त्यामुळे तुला प्राप्त झाली. आपल्याला असं वाटेल का आपलं भाग्य थोरे? आपल्याला सगळ्यांना वाटेल आपलं भाग्य थोरे, आपलं भाग्य थोरे. हा, ज्याला कळालं नाम ना तर म्हणणार आपलं भाग्य थोरे. पण बाबा काय म्हणणार माहिती का, तुमच्या भाग्याचं वर्णन काय करावं, तुम्ही सोन्याहून पिवळे आहात. असलं भाग्य ब्रह्मदेवाच्या अंगी नाही. वर्षभर तपश्चर्या करायला लागली होती, तेव्हा पाण्यात खाली बघून आला, खाली वर सगळीकडचे. आपण असं काही न करता, परंतु आपलं भाग्य थोरे आपल्याला केव्हा कळेल, ज्या वेळेला जावे त्याच्या वंशा, ज्या वेळेला पूर्ण आकलन होईल. हे धनंजया, कासवीच्या दृष्टीला पिल्ले पाहता क्षणीच त्याच्यासाठी पाहणा फुटतो, आणि ती पिल्ले तृप्त होतात, आणि आकाशे चातक पक्षा करता लागणारे जे पाणी ते सर्व काळ आपल्या पोटात वाहते बाळगविते. हे कोणाचं वर्णन चाललंय?
हे वाक्य सांगा. कासवीच्या दृष्टीला पिल्ले पाहता क्षणी त्यांच्यासाठी पाना फुटतो आणि ती पिल्ले तृप्त होतात, किंवा आकाश हे चातक पक्षाकरता लागणारे जे पाणी ते सर्व काळ आपल्या पोटात बाळगविते. म्हणजे काय? हो, देवाचं बद्दल सांगतात. देव काय करतो? जेवढी जेवढी आपल्या गरजेची वस्तू आहे ती आपल्या बरोबर ठेवतोच. ती जशी कासवी त्या पिल्लांना आणि चातक साठी आकाश पाणी सगळं शिल्लक ठेवतो. म्हणून जो व्यवहार जिथे घडत नाही तेथे व्यवहाराचे फळ प्राप्त याचे कारण म्हणून विचारशील तर अनुकूल दैव असल्यावर कोणता म्हणून लाभ होणार नाही. आता चातकासाठी आकाशाने पाणी शिल्लक ठेवायचं आणि कासविनीच्या पिल्लांसाठी कासविनीने डोळ्यात प्रेम साठवून ठेवायचं. हे भाग्य कोणाचं थोरे? आकाशाचं की नाही? मग कोणाचं? चातकाचं. बघा, म्हणून आपल्यासाठी स्पेशल ठेवलं साठवून. कृमीची या पिलिया दिठी पानाचे धनंजया का आकाशवा हे बापिया घरीचे पाणी. बघा, जो व्यवहार जेथे न घडे तयाचे फळच तेथे जोडे. काय दैव सापडे सानुकूळ. आम्हाला काही अक्कल नव्हती, एवढा आमचं काय हुशार आम्ही नव्हतो. जेथे जो व्यवहार न घडे पण तयाचे फळ तेथे जोडे. काही कळत नसताना जमलं. कारण काय दैवन परी काय दैवन सापडे सानुकूळे. जर दैव जर आपला अनुकूल असेल तर काय सापडणार नाही. तू का म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. करेक्ट. आम्हाला माहीत नव्हतं आमचं बाबाकडे हे बॅलन्स आहे. आमच्या नशिबात होतं. मगाशी जे वाक्य ते म्हणले आमच्या नशिबात होतं म्हणून आम्ही ते घेतलं. 44 पण घ्यायची आणि 43 घ्यायची. असा व्यवहार घडेल का? आकाश काय शिल्लक ठेवू शकतं? आकाश काय स्वतःमध्ये साठवून ठेवू शकतं? तरी पण पाणी साठवून ठेवतो. कोणासाठी? का? खाली नदीत पाणी नाही का? काय याने एवढी तस्ती घेतली? नदीत पाणी नाही का? हा, चातक आकाशातून जमिनीला स्पर्श झालेलं पाणी पित नाही. म्हणून जो आकाशाशी अनन्य आहे तो. बस, अजून एक वाक्य सांगितलं. काय हो, कशाच्या आधारे बोलले तुम्ही? काय प्रमाणे आहे ना? तो चातक आकाशाशी अनन्य आहे म्हणून चातकासाठी तो सांभाळून ठेवतो. चला दुसरं उदाहरण. गाईचं सगळं दूध काढून नेतो शेतकरी आणि सड पूर्ण रिकामे, काशीत काही नाही, टिपूस भर. आता सोड रे सोड, याला सोडलं पाहिजे. सगळी जेवण ताटं बिटं आवरून झाली का उष्ट्या पत्रळ्यांवर. पण त्याला माहिती आहे यांनी त्याचा हिस्सा. कारण काय? धेनुसी ही तैशीची प्रीती, येणे माने अनन्य गती. म्हणून धेनुसी ही तैशीच प्रीती. या लागी लक्ष्मीपती पुरविली साच. बघा, धेनूला माहिती आहे याला माझ्याशिवाय दुसरं कोण दूध पाजणार नाही. म्हणून ती काय करते? त्याचा हिस्सा तेवढा बाजूला काढून ठेवती. तसं आकाशात काही शिल्लक नाही पण तरी ते तेवढं बाजूला. एरवी द्वैताची वारी सारुनिया ऐक्याची परिवारी भोगीचे ते अवधारी रहस्य. हे कधी कळेल? द्वैताची वारी बाजूला टाकून, दोन पणा बाजूला टाकून जेव्हा याच्याशी समरस होता येईल तेव्हा हे कळेल. एरवी नाही. ऐक याविषयी विचार पाहिले असता द्वैताची एरधारणाईशी करून, मी आणि तूपणा टाकून, विचाराने निराश करून. दिसायला दोन 100% असणार पण विचाराने दोन्ही मिळून. विचाराने ही टोपी हवे शर्ट आहे हे विचाराने कळून घ्यायचे. काय? कापूस आहे पण दिसायला विचाराने निराश करून हा कापूस आहे आणि आई कापूस आहे. त्याप्रमाणे ऐक याविषयी विचारपूर्वक पाहिले असता द्वैताची एरधार नाहीशी करून, कंसात विचाराने निराश करून. द्वैताची एरधार कशी नाहीशी होईल? मी मागे एक ओळ सांगितली होती. ए हृदयची ते हृदय घातले द्वैत न मोडता अर्जुनाला प्रतिकृष्ण केला. अर्जुनाला प्रतिकृष्ण केला तरी आपण म्हणणार अर्जुनच काही खरं नाही बाबा. आता अर्जुन हरल त्याच्याबरोबर कृष्ण नाही.
आता अर्जुनाला बरं, अर्जुन जर कृष्ण झाला तर कृष्ण अजून एक कृष्ण बरोबर ठेवील का? तो कृष्ण दुसऱ्या एरियात जाईल काम करायला, आहे का नाही? गुरु जर दुसरा गुरु तयार झाला तर गुरु काय करीन? त्याला एरिया देईल, तू तिकडचा पट्टा सांभाळतो आता. का दोघं कृष्ण एकत्रच फिरतील, मी तुला मदत करील. आता सगळे पावर बघा काय ओळ आहे आता त्याच्यातलं क्रिया झालं. हृदया हृदय एक झाले, ए हृदयचे ते हृदय घातले, द्वैतना मोडता केले अर्जुना आपणायसे. म्हणजे अर्जुनाला आपणायसे केले म्हणजे कैसे? कैसे केले अर्जुनाला? आपल्यासारखे म्हणजे कसं? कृष्ण रूप करून टाकला अर्जुनाला. हे पटल का आपल्याला? कृष्ण रूप केलंय आपल्याला. बाबाने आपल्याला बाबासारखं करून ठेवलं. ऐक याविषयी विचार, द्वैताची एरधार नाहीशी करून म्हणजे विचाराने निराश करून. दिसायला अर्जुन शेवटपर्यंत कसा दिसत होता? अर्जुन. पण आता अर्जुन म्हणून अर्जुन राहिला होता. अजून एक क्लिअर झालं, हरिपाठ साधू बोध झाला. अर्जुनाला बोध झाला कृष्णाचा. अर्जुन नुरोनिया ठेला. आता नवरून अर्जुन दिसत असला तरी आता अर्जुन नाही राहिला. आता कोण राहिला साहेब? कृष्ण. पण अर्जुन दिसतोय कसा? अर्जुन. आणि आई कोण? कृष्ण. कुलीचं काम करेल, शहनशाचं काम करेल, इन्स्पेक्टरचं काम करेल, डॉनचं काम करेल, तरी सुद्धा कोण दिसतो? अमिताभ बच्चन. ऐक्याच्या घरामध्ये ही गोष्ट गुह्य, ऐक्याच्या घरामध्ये जी गुह्य गोष्ट भोगण्यासारखी आहे ते हे रहस्य आहे. कोणत्या घरामध्ये? ऐक्याच्या. हॉल, बेडरूम आणि किचन हे सगळे ऐक्याच्या घरामध्ये. म्हणजे सगळे मिळून काय आहे? आकाश आहे. हॉल हॉल नाही, काय तो? आकाश आहे. किचन किचन नाही, काय ते? आकाश आहे. आणि बेडरूम बेडरूम नाही, पण काय आहे? आकाश आहे. हे मूळ स्वरूप आहे त्याचं. हे भोगण्यासारखे आहे ते रहस्य. 45 काय? एरवी द्वैताची वारी सारून ऐक्याच्या परिवरी, भोगीचे ते अवधारी. रहस्य हे. आता हे किती सांगितलं रहस्य हे म्हणजे काय? आपल्याला कळेल का नाही? रहस्य हे बघा बाबा किती सस्पेन्स आहे या वाक्यात सांगितलं. रहस्य हे म्हणजे ओपन झालं का ते? का रहस्यच राहिलं? मग ओपन कोणासाठी झालं? भोगीजे हे. जो भोगीजे त्याच्यासाठी रहस्य नाही, आणि ऐकणाऱ्यासाठी हे रहस्य. काय फणस आहे, काय फणस आहे हे ऐकतोय तो, पण त्याच्यासाठी काय फणस आहे हे काय रहस्य हे. मग आता फणस काय हे करण्यासाठी त्याला काय करावं लागेल? त्याच्या हातातला ओढून खावा लागेल. आणि मग तो म्हणेल काय गोड आहे फणस, रहस्य हे होते. काय काय ओळी आहेत बापरे. रहस्य हे 7 नंबर गुह्य तात्पर्य आणि निरुपचारा प्रेमा विषय होय हे प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाण. काहीतरी बाबासाठी आपण देवासाठी उपचार केल्यानंतर मग ते आपल्याला देतील असं हे नाही. हे अतिशय प्रेम आहे. काही आपण ते म्हणता ना घ्यावे साठो वाटी, तसं साठो वाटी नाही. आम्ही तुम्हाला वाटीत काढून दिले म्हणून वाटी आता रिकामी देणार नाही, त्याच्यात काहीतरी दुसरं टाकून देऊ असं नाही. हे कसं निरुपचारिक प्रेम आहे माहिती आहे का? जो वाटी देत नाही, जो डबा देत नाही, पण आपल्याला खाऊ पाठवतो, ते निरुपचारिक प्रेम आहे. तो तुम्हाला चान्स देत नाही. कशाचा? रिटर्न काय द्यायचा, तुम्ही कशात देणार? आणि तो त्याला देतो ज्याला रिटर्न द्यायची हौस नाही ना, त्यालाच तो पाठवतो. ज्याला रिटर्न द्यायची हौस आहे त्याला डबाच पाठवणार तो. कुठे आलो होतो? त्याप्रमाणे हे अर्जुना हे प्रियतमा उपचार रहित
हे प्रियोत्तमा पुढे आहे का इकडे प्रियोत्तमा 45 मध्ये. आणि हे हो निरुपचारा प्रेम प्रियोत्तमा बघा, प्रियोत्तमा दुसऱ्या टूकमध्ये शेवटच्या याच्यामध्ये, पण त्याला कुठं घेतला यांनी फ्रंटला. हे प्रियोत्तमा उपचार ही काहीतरी त्याचं बदली दिल्यावर मग आम्ही तुम्हाला देऊ असं नाही. आपलं देवाकडं तसंच आहे. देवा तुला मी 21 नारळाचं तोरण देतो, त्याच्या बदल्यात तू काय देईल, तर तसलं नाही आहे देवाचं. ते औपचारिक प्रेमातून भेटलेले, औपचारिक प्रेमातून भेटलेले. हे निरुपचारिक उपचाररहित निर्निर्मित, हे असं काहीतरी बळ हाणून मानून बनवले असं नाही. हे आतूनच आहे प्रेम. प्रेम नव्हे दाविता बोलता अनुभव चित्ता चित्त. यांच्या घरी बऱ्याच वेळा बोलवलं पण तरी आपण गेलो नाही, तरी यांना माहिती आहे प्रेम नाही घरी येता जाता अनुभव चित्ता. आणि ते प्रेम सुख देई जनार्दनाचा एका करुणा वचनी. जनार्दनाचा एका करुणा वचनी. करी विनवनी पाया पासी. करी विनवनी पाया पासी. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. अनिक प्रवाही घालू नको. अनिक प्रवाही घालू नको. संत संग देई संत संग देई. बरोबर. पण असंच आहे की प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेमाविन नाही समाधान. करेक्ट, हुशार. असं झालं पाहिजे. तुला कोणी मध्ये बोलायला सांगितलं होतं येडा बाबा समजायचा. बरोबर ते बरोबर आहे की नाही. आम्हाला समजत नाही का. तुम्हाला समजतंय पण आम्हाला समजत नाही. तुम्हाला पक्क समजतंय. चालू कीर्तन प्रवचनामध्ये जर कोणी आपल्याला मदत केली आणि ते बसत नसलं तरी त्याला म्हणायचं नाही बसत नाही. ते एकतर बसलंय त्याला म्हणायचं बसत नाही. हे प्रियतमा उपचाररहित निर्निर्मित प्रेम जे हे हाणून मारून प्रेम नाही, बळ प्रेम नाही. या ना लग्नाला, या ना या ना लग्नाला. लग्नाला या ना. पत्रिकेबरोबर साडी बी दिलेली आहे तुम्हाला. या. अरे पत्रिका न देता येतो ना, त्याचं नाव निर्निर्मित प्रेम आहे. काय महाराज तो म्हणणार पण नाही, असं पण नाही म्हणणार. काय पत्रिका द्यायला विसरले समजायचं, हे तेवढ्याच अपेक्षेने आलेले. तो नंतर म्हणाला अहो महाराज राहूनच गेलो. त्याला निर्निर्मित प्रेम म्हणतात. त्या प्रेमाचा जे विषय असते ते दुसरे कोणी नाही तर आत्माच आहे असे समजावे. काय काय म्हणून पाहून अर्जुनाला सांगितलं, आत्मा पाहून प्रेम केलेले, त्याच्यावर आकार पाहून केलेले नाही. ते निर्निर्मित प्रेम आहे. हे प्रियतमा निर्निर्मित जे प्रेम, त्या प्रेमाचा जे विषय असते, त्या प्रेमाचा विषय काय आहे आपल्या सर्वांचा. आपण आपल्या आईवर प्रेम करतोय, आपल्या पत्नीवर प्रेम करतोय, आपल्या मुलावर प्रेम करतोय का आपण त्यांच्या आत्म्यावर प्रेम करतोय. त्यांच्या आत्म्यावर प्रेम करतोय. आत्मा गेल्यानंतर नाही. आमच्याकडे एक पाहुणे होते, त्यांच्या माणसाने घरात फाशी लावून घेतली, कळालंच नाही. आणि 13 झालं मग मुंबईला आले सगळे 15 दिवसांनी. आणि मग त्या बाईने ते डबे बिबे सगळे साफ करावं लागतात ना कोण गेल्यानंतर. तसे डबे साफ करताना चिठ्ठी निघाली, संगीता तू काही घाबरू नकोस, मी जरी आकाराने तुझ्याबरोबर नसलो तरी मी इथंच आहे. ती म्हणली पहिली खोली खाली करायची आता.
कारण तिचं प्रेम कशावर होतं? आत्म्यावर. तुमचं आपलं स्वामी विवेकानंद म्हणतात, एक आत्मा दुसऱ्या आत्म्यावर प्रेम करतो, एक श्वास दुसऱ्या श्वासावर प्रेम करतो. ज्याचा श्वास बंद झाला त्याच्यावरची प्रेम नाही, त्याला लवकर काढायचं बाहेर, किडे पडतील त्याच्यात. हा इनडायरेक्टली आपलं सगळं एकमेकाचं प्रेम कोणावर आहे? शुद्ध आत्म्यावर आहे. पण हे कळत नाही आपल्याला, आणि ते कळून घेण्यासाठी परमार्थ करायचं. एकमेकाचं कोणावर प्रेम आहे? आपलं आत्मा आत्म्यावर करतो, श्वास श्वासावर प्रेम करत असतो. ते प्रेमाचा जे विषय असते ते दुसरा कोणी नाही तर आत्माच आहे असे समजावे. 46. अजून त्याच्या अगोदर सांगितले होते काही? 45 सांगितले होते ना. 46 बघा. 44 हां म्हणजे कंटिन्यू. अर्जुना, आरशात पाण्यासाठी आरशाला वारंवार स्वच्छ करून पुसावायचे, ते आरशा करता नाही तर स्वरूप सौख्य भोगण्याकरता पाहणारा आपल्याकरता पुसतो. आपण मुलावर प्रेम करतोय, कोणासाठी करतोय? आपल्यासाठी करतो. आपण आईवर प्रेम करतो, वडिलांवर करतो, पत्नीवर करतोय, कोणासाठी करतोय? आपल्यासाठी करतोय. आरशाला साफ करतोय कशासाठी? आपल्यासाठी. त्याप्रमाणे आपण म्हणजे कोण? शुद्ध आत्मा. आणि तो आपला आत्मा आणि इतरांचा सगळ्यांचा काय आहे? आत्माच आहे. याप्रमाणे पार्था 47 काय होती? अरिसाचिया देखल्या गोमटे की जे धनंजय ते तयानो हे आपण पया लागी जैसे. आपण इतरांवर जे प्रेम करतोय ते कोणासाठी करतोय? आपल्यासाठी. कारण आपणच नटलोय, देवच नटोनी दुजे अर्जुनासाला उपदेश केलेला आहे. अहो अर्जुनाचे नेहमीचे आपण नटोनिया दुजे वा, आपण पेची दुजे ऐसे नटोनिया आपण उद्देशे बोली लिजे. अर्जुनाला ज्ञान सांगताने आपणच देव नटला, आणि नटून देवाने कोणता पार्ट केलाय? अर्जुनाचा. आहे कोण? विष्णू. आणि ड्रेस कोणाचा घातलाय? अर्जुनाचा. आणि त्याला ते ज्ञान सांगितलेले. ते देवाला ओव्हरफुल झाल्यामुळं वाटलं. आपल्याला पाहुणे म्हणतात की नाही, कांदे घेऊन जावा, कांदे घेऊन जावा. त्यावेळेला कांद्याला जास्त बाजार असतो, तेव्हाच ते म्हणतात ना कांदे घेऊन जावा. कांद्याला भाव नाही तेव्हा ते म्हणणार वानवळा घेऊन जावा. तसं हे नाही आहे की नाही. हे स्वस्वरूप सौख्य भोगण्याकरता पाहणारा आपणाकरता पुसतो. त्याप्रमाणे पार्था, तुझे उगीच निमित्त करून तद्वारा मी आपल्याच करता बोललो. बघा पुढेच आहे ही ओळ किती नंबर आहे. त्याप्रमाणे पार्था, तुझे उगीच निमित्त करून तद्वारा मी आपल्याच करता बोललो. निमित्त तुझं, काम कोणाचं आहे? वास्तविक तुझ्या व आमच्यामध्ये काही एक, वास्तविक तुझ्या व आमच्यामध्ये काही मी तूपणा दुजेपणा असा भेद आहे का? तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये वास्तविक भेदपणा आहे का? नाही. म्हणून तुला सांगतो, या करता आमच्या अगदी जीवाचे गुह्य जे आत्मज्ञान ते माझा जीवलग असा जो तू, त्या तुला मी सांगतो आहे. कारण आपण दोघे एक दिसायला दोन, असायला एक. या करता मी तुला ते सांगत आहे. या करता माझ्या अगदी जीवाचे गुह्य जे आत्मज्ञान ते माझ्या जीवलग असा जो तू, त्या तुला मी सांगतो आहे. कारण अनन्य गतीचा एकनिष्ठ भक्ताचे मला व्यसन वेड छंदच आहे. आपण कोणाला फोन करतो? एकनिष्ठ भक्ताचे मला काय लागलेले? काहींना तंबाखूचं व्यसन आहे, काही सिगारेटचं व्यसन आहे, काहींना शराबचं व्यसन आहे. तसं आपल्याला कशाचं व्यसन लागलेलं आहे? हां. कुठे आहे? मग कुठे हे कशासाठी? तू जिथं आहे तिथं, तू कुठे आहे तिथं काय करायचंय? मला यायचंय. कुठे आहे? पहिलं फोन बघा प्रत्येकाचा. कुठे आहे?
कुठे म्हणजे जसे की आपल्यावर एक कमिशन ती ठेवलेलं असतं ना, इन्क्वायरी कमिशन ठेवलेलं आहे. कुठे कुठे म्हणलं प्रश्न विचार पहिला करावा लागतो, कुठे आहे का नाही. आणि तेच आपण नवीन एरियात गेलो ना, आपल्याला तिकडे कीर्तन जाताना समोरच्याने विचारलं कुठे, त्यावेळेला आपल्याला माहीत नसतं कुठे आहे, पण कुठे माहीत नाही. तेव्हा बोर्ड बघावं लागतो, बँक ऑफ इंडिया कांजूर मार्ग तिथे. पण आता इथून पुढे सांगायचं कुठे, हॅलो वैकुंठात. याला कळलं पटकन, आहे की नाही. खरं बोलला का खोटं बोलला तो, खरं बोलला. सर्वत्र वैकुंठ. आता आपल्या गावच्या लोकांना, आपल्या पाहुण्यांना म्हणलं वैकुंठात यायचं का जायचं का, माझ्या मरणावर टपला काय तू. अरे बाबा वैकुंठात लय मजा आहे की नाही. आपल्याला भीती दाखवलेली आहे त्या स्मशानभूमीला, वैकुंठ धाम. चला यायचं का, विमानात निघालोय वैकुंठाला, तुला पोहोचवतो ना, आम्हाला घरी जायचंय. याकरता आमच्या जीवाचे गुह्य अगदी तू गतीचा बघा जीवलग असा तू माझा सांग, तू त्या तुला मी सांगतोय, कारण अनन्य गतीचा एकनिष्ठ भक्ताचे मला व्यसन वेड छंदच आहे. 49 म्हणून जीवारीचे गुच सांग तसे जीवासी तुझं, माझ्या अंतःकरणातलं गोज तू माझा जीवाचा जीवलग. हे अनन्य गतीचे मज आधी व्यसन आम्हा तयाचे व्यसन, किंबहुना ते आमचे निधी निधान, किंबहुना समाधान. तो मिळे तै, तो मिळणार आमचं. अजून निधी निधान आणि आम्हा तयाचे व्यसन ते आमचे निज ध्यान. आमच्या डोक्यात देव म्हणतात काय ध्यानात ते अर्जुन, माझ्या ध्यानात काय आहे अर्जुन. बाबाच्या डोक्यात कोण आहे दीपक. बस तू का म्हणे वत्सा धेनू वेचा चित्ती, तैसे मज येती सांभाळ. चंदू बाबा आपला पत्ता कट करतो का. चंदू बाबा ते वेगळं नाही, म्हणजे तुम्ही आले आमच्यात लगेच. कंटिन्यू चालू ठेवायचे ना सगळ्या. असं वेळ लागले ना आपल्याला, म्हणून आपण ज्ञानेश्वरीचं आपल्याला काय लागलंय, कैसे वेड लाविले कान्हा गवळिया, कैसे वेड लाविले रे कान्होबा गवळिया. गवळ्याच्या पोराने वेड लावलं, ते दिसतंय जसं नाही, ते गवळ्याचं नाही. हे नाही. हे पंडूसुता जसे मिठाला जलाला, बघा हे पंडूसुता हे देवाच्या मनावर आहे. कधी हे प्रियतमा, आता लगेच हे पंडूसुता, हे कुंती सुता, हे धनंजया. तुम्हाला काय वाटेल ते बोलणार तुम्ही. हे बबड्या सबड्या लबड्या आपण म्हणतो ना. आता बबड्या म्हणला तरी तो, तर लबड्या म्हणला तो, आणि सबड्या म्हणला तरी कोण एकच आहे का. बबड्या वेगळा, लबड्या वेगळा आणि सबड्या वेगळा आहे. हे पंडूसुता जसे मीठ जलाला आपल्या स्वतःला देताना सर्वस्वी देते. मिठाने जलाला दिलं काय, सर्वस्व दिलं. मग मिठाने जलाला सर्वस्व दिलं आणि टोटल मीठ लॉस झालं है ना. शिंदे नाही म्हणतात, उलट ओ मीठ माला माल हो गया. अभी क्या होगा, बाबा आपने कमाल कर दिया, नाम खजाना देखी माला माल कर दिया. आता घरी जाताना आपले चेहरे असे असतात, नाही म्हणता यांना काय लॉटऱ्या लागल्यात का काय, करोड करोड रुपयाच्या, लय खुशीत चाललेत. ठुमकत ठुमकत नाचत नाचत चाललो आपण. मिठाने जलाला समर्पण केलं तर मीठ काय झालं, सागर झालं, मूळ स्वरूपाला जाऊन मिळालं. मीठ जलाला आपल्या स्वतःला देताना सर्वस्वी देते व ते मीठ आपले खडेपणास विसरते, जीवपणास वेगळेपणास. आपण त्या पाण्याचे सर्व होताना ते लाजत नाही. त्याचं नाव लाज भय शंका. आणि ते जर पाण्याला भेटताना लाजलं तर
लाज वाटायला पाहिजे, पण जिथं लाज वाटायला तिथं वाटत नाही. ते वेळी नियमाचे वस्त्र, पुढील अधोगतीची लाज नेनी. करू नये ते करता ती वेदू म्हणी. 50 कंटिन्यू शिंदेंना आता एकदम शिंदे भांबावलेत. आता पण चांगल्या हिरव्यागार कुराणात जनावर गेलो कसं खुश होतं, तसं त्याप्रमाणे तू माझ्या ठिकाणी काहीही भेद चोरून ठेवणे जाणतच नाही, जाणतच. तर मी तरी आता तुझपासून चोरून गुप्त म्हणजे आत्मज्ञानाची गोष्ट कसे ठेवू. आपल्याला देवाकडं जाताना त्याच्यापासून काही चोरून ठेवायचं नाही. आता आपण खिशात हात घालताना पावती पाडायचा विचार झाला किंवा जरी भिकाऱ्याला पैसे द्यायचे असले तर पहिले खिशातल्या खिशातच डॉलर चेक करतो, छोटा आहे का मोठा आहे. आलात मोठा बाहेर तर काय करावं लागेल, द्यावं लागेल. बरं तसं खिशात टाकता येणार नाही. मग तो म्हणतो ठीक आहे. ते बघा भिकारी सुद्धा म्हणतात काय, तुम 1 लाख देगा तो तुम्हें वो 10 लाख देगा. कोण दिलं का, 1 पैसा दोगे तो वो, हा बघा मामींनी सांगितलं 1 पैसा दोगे तो 1 लाख म्हणलो, येड लागले कोणला द्यायला. पण आपलं कसं आहे, भंबराळ खातं. जाऊ द्या. श्रीपाद चकवे बाबा काय म्हणतात, जसं आता गहू देताना शेंगदाणे देताना तर तो व्यापारी काय करतो, आपला शेतकरी पसाभर टाकतो, इकडं अजून वजन झाल्यावर बी पसाभर टाकतो. आपण सोनाराला म्हणलं पसाभर टाक, तो घेतो चिमूट भरून पसाभर टाक. बघा, तू माझा गुह्य उपदेश म्हणून तू माझ्या ठिकाणी चोरून काही भेट ठेवणे नाही जाणतच नाहीस. तर मी तरी आता तुझपासून चोरून गुप्त म्हणजे आत्मज्ञानाची गोष्ट कशी ठेवू. 51 तैसा तू माझ्या ठाई राखो नेनसीची काही. तरी आता तुझं काही गौप्य मी करू, तुझ्यापासून काय गुप्त ठेवू, तुला मी ओपन करून सांगणार. म्हणून ज्या माझ्या गुह्य उपदेश वचनाशी तुलना करून पाहिले तर इतर जेवढी म्हणून गुह्य गौप्य आहेत ती सर्वच्या सर्व गुह्य ही उघड असल्यासारखीच आहेत. ते माझे गौप्यपूर्ण निर्मळ वचन तू ऐक. जगात जरी लोक म्हणले गुढ आहे तुला म्हणून तुला सांगणार नाही, तुला सांगणार नाही, ते सांगण्याजोगं नाही, काही सांगू नको, त्यांनी माझा फायदा नाही तुझा नाही. उलट जे सांगणार आहे त्याच्यामुळं आपल्या दोघांचं नुकसान होईल आणि तिसऱ्याचं पण हे जे आहे ना, हे गुह्य आहे ना, हे सगळ्या गुह्यातलं गुह्य म्हणून राजविद्या राजगुह्य योग. म्हणून आघवीचे गुडे जे पाहुनी अति उघडे ते गौप्य ही माझे चोखडे वाक्य ऐक. म्हणून ज्या माझा गुह्य उपदेश वचनाशी तुलना करू पाहिले तर इतर जेवढी म्हणून गुह्य आणि गौप्य आहेत ती सर्वच्या सर्व गुह्य ही उघड असल्यासारखीच आहेत. ते माझे गौप्यपूर्ण निर्मळ वचन ऐक. आणि हे जरी सगळी माणसं आहेत आणि तिथं जरी देव गुप्त आहे, पण मी एकदा गुप्त सांगितलं का सगळं गुप्त काय होणार आहे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे प्रगट गुह्य बोलेन विश्व ब्रह्मची केली. आपण थांबूया. किती नंबर श्लोक झाला. 63 आणि 64 नंबरचे 2 श्लोक झाले. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 64 आणि ओवी क्रमांक 1352 आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद 26 52 बरोबर टार्गेट बरोबर चाललंय. 26 झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देत आहे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपति बप्पा मोरया. आता विश्व देवी
येणे वाक्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे प्रसारिताने जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्व धर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात वर्ष सकळ मंगळी ईश्वर विश्रांची मांदी आली अनवर्त भूमंडळी भेट तुला होता सदा कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते आरव पियुषांचे चंद्रमेळे आरांचन मार्तंड जे तापैन ते सर्वाई सदा सज्जन सवे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई त्रिलोकी भजेतो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृश्य विजय होवावेची एकमणे श्री विश्वेश्वरा हो आहुली गतान बसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांती शांती